ज्या माऊली ज्ञानोबा यांना लोकांनी भिक्षा वाढली नाही, एखाद्या माऊलीला दया यावी, एखाद्या माऊलीनं ज्ञानोबा यांच्या झोळीमध्ये भिक्षा वाढावी, पण काही दुष्ट लोकांनी वाढलेली भिक्षा सुद्धा सांडून टाकली, मातीमध्ये मिसळून लावलं, एवढा त्रास दिला तरी माऊली ज्ञानोबा समाजाविषयी देवाकडे मागताना मागितले, देवा वाईट लोकांच्या अंतकरणामधली वाईट बुद्धी निघून जाऊन त्यांना सद्बुद्धी द्या. किती सुंदर मागणं मागितलं माझ्या संतांनी. नाहीतर आपण म्हणतो, आपण जर त्यांना त्रास दिला आपण लगेच म्हणतो देवा त्यांचं वाईट होऊ द्या, पण माऊली ज्ञानोबा म्हणतात, देवा जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढव, भूता परस्पर पडव मैत्र जीवांचे. किती सुंदर मागणं मागितलं माझ्या माऊली ज्ञानोबांनी. म्हणून देवाकडे मागत असताना, देवा हेच दान दे आणि आम्हाला तुझी सेवा करावी, बरं का, तुझ्या नामाची गोडी असावी. कारण का देवा तुझं नाम गोड आहे, तुझं रूप गोड आहे, त्याची गोडी आम्हाला लागावी, बरं का. आणि परमार्थामध्ये खरी गरज आहे चित्ताची. चित्त जर जागेवर असेल तरच परमार्थाला किंमत आहे. म्हणून सर्वांनी सर्व अंगाचे कान करून ऐका. मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी ठेवा. मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे, बरं का. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण का हे मन फार चंचल आहे, मन जाऊनही तिकडे जाईल आणि आपल्याला कोणाच्या खड्ड्यात नेऊन टाकेल. म्हणून मनाच्या मार्गे जायचं नाही. मनोमार्गे गेला तो येथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. म्हणून मनाच्या मार्गे जाऊ नका, बरं का. मन म्हणजे शरीर रूपी गाडीचा ड्रायव्हर आहे, बरोबर. गाडी किती बी चांगली असू द्या, रस्ता किती बी चांगला असू द्या, ड्रायव्हर बी चांगला पाहिजे, बरोबर. नाहीतर मग गाडी एक नंबर असावी, रस्ता एक नंबर असावा, ड्रायव्हर फुल पिलेला असावा. जाईल का गाडी? नाही जाणार. तसं या शरीर रूपी गाडीचा ड्रायव्हर म्हणजे आपलं मन आहे. म्हणून मन ताब्यात असलं पाहिजे. मन हा इंद्रियाचा राजा आहे, मन हे बुद्धीचा प्रधान आहे. म्हणून मनाला ताबा मिळवला पाहिजे, मनावर विजय प्राप्त केला पाहिजे. तुम्हाला साधं उदाहरण सांगेल. पुरुष मंडळी, लग्न केल्यावर पत्नीला आपल्या ताब्यात ठेवायचं का आपण पत्नीच्या ताब्यात जायचं? सांगा बरं पटकन. लग्न केल्यावर पत्नीला आपल्या ताब्यात ठेवायचं का आपण पत्नीच्या ताब्यात जायचं? काही काही गावात म्हणतात आपणच जायचं, बरं का. जर आपण पत्नीच्या ताब्यात गेलो तर काय होईल? पत्नी तुम्हाला लगेच म्हणेल, तुम्हा सांगत वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगत वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. म्हणून तिचा ताब्यात जायचं नाही. मग तुम्ही म्हणाल ताई आमची पत्नी जर धार्मिक असेल, परमार्थिक असेल, गातात पारायण करणारी असेल, हरिपाठ करणारी असेल, तिचं ऐकायला का हरकत नाही. कारण का जी धार्मिक पत्नी आहे ना ती म्हणेल, मालक आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, दत्त मंदिरामध्ये आपण दोघं जोडीनं कीर्तनाला जायचं, कथेला जायचं. धार्मिक पत्नी म्हणेल. धार्मिक पत्नी दुसरं काही म्हणणार नाही, आपल्या मालकाला एकच म्हणेल. काय म्हणेल? चला जाऊ चला पंढरीला, चला जाऊ चला पंढरीला, चला पंढरीला, चला जाऊ चला पंढरीला. संतांच्या माहेराला, साधू संतांच्या चला जाऊ चला पंढरीला.
करूया. म्हणून जे अज्ञानी असेल, नको ते जर जिकडे जात असेल, त्या मनाच्या मार्गे धावू नका. मनाला ताबा मिळून तन मन धनाने भगवान परमात्माचं नामचिंतन करा. भगवान परमात्मा जे लागेल ते देईल. पण आपण देवाकडे मागत असताना जे सत्य आहे ना ते मागत नाही. महिला मंडळ, आपण नको भलतं सलतं काहीतरी मागून टाकतो. सध्याचं वातावरण असं आहे की खऱ्याला किंमत नाही, खोट्याच्या पाठीमागे लागलो आपण. एवढं भयानक वातावरण आहे बघा. जे खरं आहे ते लोक बघत नाही. महिला मंडळ, आपल्या घराघरामध्ये टीव्ही आहे ना, मग आहे का? मग दिवसाची सुरुवात आहे टीव्हीवर. मनमंदिरा गजर भक्तीचा, सोळा आनंदाचा. एवढ्या महिलांपैकी सकाळी सकाळी टीव्हीवर कीर्तन कोण कोण ऐकतात? हात वर करा माहीत. खरं खरं करा बरं का. कीर्तनात खोटं बोलायचं नसतं. सर्वजण हा. 50% महिला कीर्तन ऐकतात आणि बाकीच्या महिला तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, हेच बघता ना मान. म्हणजे जे बघायचं ते बघत नाही, नको ते बघतो. बघा, विचार करा काय त्याच्यामध्ये त्या सिरियल मध्ये. जसं हे सिरियल निघाले महिला मंडळ, तसं बायका स्वयंपाकच करायचं विसरल्या. त्या हिरोला बघण्यामध्ये घरचा खरा हिरो उपाशी मेला. खऱ्याला किंमत नाही बरं का. आणि ते तर नवीनच आलंय, माझ्या नवऱ्याची बायको. ते जसं सिरियल आले महिला मंडळ, बायकाचे डोके एवढे खराब झाले. मालक घराच्या बाहेर गेल्याबरोबर बाईचा फोन येतो, हॅलो कुठे आहात तुम्ही? तो म्हणतो, अगं मंदिरात आहे. आता मंदिरात आहे म्हणलं तर विश्वास वाटाव. एवढ्या डोक्यामध्ये अविश्वास झाला. मंदिरात आहे म्हणल्यावर सुद्धा मालकीन म्हणते, तुम्ही 100% मंदिरात आहात ना, मग घंटा वाजून दाखवा. मालकाने घंटा वाजवावं, तेव्हा मालकीच्या लक्षात यावं आपले मालक 100% मंदिरातच आहेत. एवढं डोक्यामध्ये खुलं बसलं त्या सिरियलचं. म्हणून नको ते सिरियल बघून डोके खराब करून घेऊ नका. बघायचं असेल जय मल्हार सिरियल बघा, खंडोबा राहायचं. कमीत कमी भगवंताच्या